त्याच मुलीप्रमाणे या मुलींचाही दबाव टाकून एक व्हिडिओ बनवला होता की 10 वर्षापासून माझे या माझे संबंध आहेत। मी या जिहाद्यांना आवाहन करतोय की तुम्ही जर वाकड्या नजरेनं आमच्या हिंदूंच्या माय मावल्याकडे बघाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर मिळेल, जाग्यावरच ठोकून काढू। या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। कुर्डवाडीत लव जिहाद, मुलगी आईवडिलांच्या ताब्यात तर ठोकून काढू। आज माड्यात कुर्डवाडीतील लव जिहाद प्रकरणाबाबत मान्य माडा कोर्टात मुलीचा जबाब नोंदवून मुलीनं आईवडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुलगी आईवडिलांच्या ताब्यात गेली आहे। याबाबत माऊलीभाऊ हळणवर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की धर्मांतर विरोधी कायदा करून माननीय मुख्यमंत्री यांनी चांगला निर्णय घेतला असून धर्मांतर विरोधी कायद्याचा पहिला विजय सोलापूर जिल्ह्यात झाला असून त्याचे परिणाम चांगले मिळू लागले आहेत। त्याचबरोबर गोपीचंद पडळकर, संग्रामभाई जगताप आणि नितेश राणे यांच्या संघर्षाला यश आले असल्याचं ते म्हणाले आहेत। कुर्डवाडीतील लव जिहाद बाबत माऊली हळवणकर यांनी काय इशारा दिला आहे ते पाहूया। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबे। ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। बातमी आवडल्यास शेअर देखील करा। आज माडा येथे आम्ही सर्वजण हिंदू बांधव या ठिकाणी आहोत। भिगवणच्या प्रकरणाप्रमाणेच कुर्डवाडीमध्ये सुद्धा लव जिहादचा एक प्रकार घडलेला होता। त्याच मुलीप्रमाणे या मुलींचाही दबाव टाकून एक व्हिडिओ बनवला होता की 10 वर्षापासून माझे या माझे संबंध आहेत। मग आम्ही पोलिसांना अशी विनंती केली की जर ही मुलगी 10 वर्ष अगोदरपासून या मुलासोबत आहे तर याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पोलीस भावांनीही या प्रकरणामध्ये आम्हाला सर्व बांधवांना सहकार्य केलं। आज ही मुलगी आईच्या आणि वडिलांच्या खुशीमध्ये गेलेली आहे। त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यामध्ये तिने यायचा निर्णय घेतला। तिच्या मनावरती जे दडपण होतं आज आमच्या सर्वांच्या साथीमुळं, हिंदू बांधवांच्या साथीमुळं ते दडपण तिच्या मनामधलं निघालेलं आहे आणि या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांच्या ताब्यातून ती आज आमची भगिनी आमच्या ताब्यामध्ये हिंदूंच्या सोबत आलेली आहे। तिच्या या निर्णयाचं सर्व आम्ही बांधव स्वागत करतोय। मी या जिहाद्यांना आवाहन करतोय की तुम्ही जर वाकड्या नजरेनं आमच्या हिंदूंच्या माय मावल्याकडे बघाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर मिळेल, जाग्यावरच ठोकून काढू। आज मी या सरकारचंही अभिनंदन करतोय। महाराष्ट्रभर अशाच प्रकारच्या हिंदू मुली टार्गेट करून त्यांना पळवून फूस लावून पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न हे जिहादी प्रवृत्तीचे लोक करत होते। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो हा लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा पारित केलेला आहे त्याचं सर्व महाराष्ट्रातील हिंदू बांधवांच्या वतीनं आम्ही स्वागत करतो। आज आमची भगिनी आमच्या हिंदू बांधवांच्या सोबत आलेली आहे, तिचंही आम्ही अभिनंदन करतो। मी संपूर्ण राज्यातील आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील सर्व आई वडिलांना भावांना विनंती करतोय की 12वीची परीक्षा झाल्यानंतर या सोलापूर जिल्ह्यामधील मी एक पोलीस रिपोर्ट बघितला। 1000 ते 1500 मुली 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर त्या निघून जात आहेत। आई वडिलांनी, भावांनी आणि इतर आपल्या सर्व समाज बांधवांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आपापल्या मुलाबाळांकडे लक्ष द्या। त्यांचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत यांच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे। 12वीच्या शेवटच्या पेपरला आपण सर्वजण आपल्या मुलीसोबत त्या कॉलेजकडे, त्या शाळेकडे गेलं पाहिजे आणि ती मुलगी सुखरूप घरी आणली पाहिजे। अन्यथा आपली मुलगी कुणासोबतही पळून जाईल। पालकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। आई साहेब बरोबर